नमस्कार, डी स्पोर्ट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला शहराची परंपरा असलेल्या जातीय सलोखा आणि बंधुभाव येणाऱ्या बकरी ईदच्या काळातही कायम राखण्याच्या उद्देशाने ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, नगर परिषद उपमुख्याधिकारी स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, सामाजिक कार्यकर्ते भूषण शिनकर, येवला शहर व तालुक्यातून पोलीस पाटील तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की कायदा व सुव्यवस्था राखणे ही सर्वांची जिम्मेदारी आहे. विशेषतः सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. एकमेकांच्या भावनांचा आदर राखून हा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे. येवल्याच्या शांततापूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणाने पुन्हा एकदा एकता आणि सलोखा जपण्याचा आदर्श घालून दिला आहे. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. मन दुखवलं, दुसऱ्याचं अंतःकरण दुखवलं तर त्या सणातून आपण काय मिळवलं? तरी सर्व युवकांनी कोणत्याही अफवांना बळी पडायचं नाही. असे सण साजरा करत असताना आपल्या जे राजकीय नेते, जे युवा नेते, त्या सर्वांनी राजकारणात कधी अफवांना बळी पडायचं नाही, कुठल्याही आक्रमक धोरण करायचं नाही. असं काही आढळल्यास त्वरित आपल्या पोलीस स्टेशनला याच्या सूचना द्यायच्या. आणि या ठिकाणी आपलं पोलीस प्रशासन सुद्धा एवढ्यात इतकं छान काम चालू आहे त्यांचं सुद्धा, तर ते त्वरित अशा गोष्टीची दखल घेतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. परंतु आपणच या ठिकाणी असं कुठलंही गालबोट अशा कार्यक्रमाला लागणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. शेवट एक लक्षात घ्या, आपण या देशात सर्व हिंदू मुस्लिम कित्येक वर्षापासून एकत्रित पद्धतीने गुन्हा गोविंदाने नांदत आहोत. आपण जर म्हणतो हिंदू भाई भाई तर हिंदू मुस्लिम भाई भाई, तर आपण हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवलं पाहिजे. जसं घरात आपण राहतो भाई भाई म्हणतो तर मतभेद राहू शकतात, परंतु आपलं मनभेद नाही झालं पाहिजे. आज एक भाऊ एक भावाशी बोलत नसला परंतु उद्या काही अडचण आली तर त्याला किडनी द्यायला तयार होतो. परंतु मनभेद नसल्यामुळं आपण एकमेकांशी गुन्हा गोविंदाने राहू शकतो. आज कुठलेही सण असो एवढ्यात हे सण नसतात. आणि राजकारण करत असताना आपण काय ध्यानात ठेवलं पाहिजे की सगळ्यात पहिले आपण समाजाचं काही देणं लागत असतो.